संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहतील। बीडच्या केस तालुक्यातील मस्याजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये आज होणार आहे। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार असून या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती आणि सोबतच आरोपींच्या वतीनं मागणी केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रावरती डिजिटल एव्हिडन्स बाबत यावेळी युक्तिवाद होऊ शकतो। आमिर हुसैन आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। आमिर, आज न्यायालयामध्ये युक्तिवाद होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातला काय नेमका युक्तिवाद होऊ शकतो? आमिर, नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जर न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे त्यानिमित्त आज उज्ज्वल निकम हे हजर झालेले आहेत। सकाळी 11 वाजता सुनवाईला सुरुवात होईल, त्यानंतर युक्तिवाद होईल। युक्तिवाद मध्ये 2 मुद्दे आहेत, डिजिटल एव्हिडन्स बाबत युक्तिवाद होणार आहे आणि डिस्चार्ज जे आहे त्याच्यावर एक युक्तिवाद होणार आहे वाल्मिक कराडांचं। त्यावर आपल्याला नेमकं काय न्यायालयीन प्रक्रिया होती हे बघणं गरजेचं आहे। अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।